आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 2024ची लोकसभेची निवडणूक म्हणजे ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही। निवडणुकीनंतर संविधान बदलणार ही विरोधकांनी मतदारांची चालवलेली दिशाभूल आहे। चंद्र सूर्य असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली देशाची राज्यघटना बदलणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवार 1 एप्रिल रोजी परभणीत आपला लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत जल्लोषात भरला। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुतीची मोठी प्रचार सभा झाली। या प्रसंगी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, माजी आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार महादेव जानकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघनादिती बोर्डीकर, बाबाजानी दुर्राणी, सदाभाऊ खोत, प्रतापभाई देशमुख, राजेशदादा विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड, आनंद बोरसे, राहुल लोणीकर, माजी खासदार सूर्य जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, व्यंकट शिंदे, प्रवीण देशमुख, डॉक्टर केदार खटी, माजी आमदार रामराव वडकुते, भावनाताई नकाते, DN दाभाडे यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेत्यांनी मंचावर उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार मेघनादिती बोर्डीकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी केले। यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असून नेत्यांचा आदेश म्हणून आम्ही महादेव जानकर यांना एकजुटीने व एक दिलाने कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना महादेव जानकर यांचा जीव तोडून प्रचार करण्याची विनंती करतो। या कार्यक्रमास महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई व मित्र पक्षांचे कार्यकर्ते, अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक सचिन देशमुख यांनी केले आहे। त्या घरासमोर वंचितांची, पीडितांची गर्दी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक काम तुम्ही मार्गी लावलं पाहिजे। तुम्ही इथेच राहा, या लोकांच्या विकासासाठी काम करा, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा। ईश्वराने तुम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं जनतेची सेवा करून करा। कारण सत्ता म्हणजे सर्व नाही, सत्तेमध्ये आम्ही राहिलो, पण माझ्या अनुभवामध्ये फक्त 95 ते 99 सालापर्यंत मुंडे साहेबांना सत्ता होती, नंतर कधीही सत्ता नव्हती, पण जनतेच्या मनातली त्यांची सत्ता कधीच कमी झाली। मी सुद्धा आता स्वतःच्या अनुभवावरून सांगते, खरं तर आता मी उमेदवार आहे। उमेदवार असल्यामुळे मला माझ्या मतदारसंघात राहणं आवश्यक आहे। बऱ्याच चर्चा, बऱ्याच गोष्टी, अमुक आहे निवडणूक, तमुक आहे निवडणूक बाहेर येत आहेत, त्यामुळे मी अगदी डीप जाऊन काम करते, लोकांच्या भेटीगाठी घेते। मी लोकसभेत आत्ताच जाईन असं मला वाटलं नव्हतं, पण पक्षाचा आदेश आहे, मी निवडणूक लढायला उभी राहिलेली मध्ये चालू असतं तेव्हा आमचे खासदार साहेब थोडे जेवण ठेवतात आणि दुर्दैव दादा आम्हाला 300 कोटी रुपये जिल्हा नियोजन विकास निधी या खासदारांनी आणि त्या जिंतूरच्या आंबळेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावून चालू केले। जिल्ह्याच्या विकासाच्या आड यांना जनतेच्या कोर्टामध्ये जनता या ठिकाणी खरा दाखवून देणार आहे। बाबाजानी खासाहेब सुद्धा या ठिकाणी पाथरीमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे। आज या परभणी जिल्ह्यात आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड हे आम्ही महादेवराव जानकर साहेबांना देण्याचा प्रयत्न करू। आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाला माहिती आहे, अजितदादा आपल्यालाही आठवत असणार 2014 मध्ये जरी रामप्रसाद बोर्डीकर साहेब ह्या युतीसोबत त्यांनी ठरवलं आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, 6 लोकसभांचा इतिहास आहे की रामप्रसाद बोर्डीकर साहेब जेव्हा जेव्हा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात तेव्हा या ठिकाणी युतीचा उमेदवार होणार आणि यावेळेस देखील महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे। आणि देश जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देश जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय दादांच्या, आदरणीय शिंदे साहेबांच्या परभणीकरांनो, जालनाकरांनो, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता
महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले. त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं? मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता, राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय. मगाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठेही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं पोपट असलं तरी त्या पोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथंच आंघोळ करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची, दादा कॅबिनेट मंत्री, परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात, आमच्यामध्ये भाकरी खातात, आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला. ही काही जागा राष्ट्रवादीची होती. आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपल्याला कधी विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि उद्याच्या काळामध्ये 543 ठिकाणी देशामध्ये निवडणुका आहेत, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भारतामध्ये 48 जागेच्या निवडणुका आहेत. या अजितदादांचे विशेष आभार मानेन. ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजितदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा, या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे. दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं. खरं म्हणजे विटेकर असतील, लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील, सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती. पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय, भारतीय जनता पार्टी असेल, आमची रिपाई असेल, आमचं रासप असेल, आमच्या सराबोळ खोतांची रयत क्रांती असेल, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलंय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने 41 खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले. आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत. आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत, तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत, हा विश्वास मला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे. आणि आपलं सरकार आणण्यासाठी, एक समाज बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे, 70 वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे. मी माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीच्या मान उभा राहण्यासाठी मी वचनबद्ध असल्यावर सांगतो. बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं आम्ही आता इंजिनियर आणि प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पटवला तो डॉक्टर होता. पंकजाताई, तू माझी बहीण आहेस. मला हेच सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल तर ह्या माणसाने केलेलं आहे, म्हणून मी त्यांचा अभिनंदन करतो. अजिता विटेकर, राजेश विटेकर, लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रशी बुडीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो
अजितदादा देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ आहेत. राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय सही करणार नाही. कारण मला बायका बोलणार घ्यायला नाही. रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो. आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्राध्यक्ष आहे. मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ओळखतात, क्षेत्र बघतात. मी त्यांना स्वतः सांगितलं